ब्रेकनंतर स्वागत। मनसे आणि शिवसेना उभाठा यांच्यामध्ये युती होणार का याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे। अशातच डोंबिवलीमध्ये ठाकरेंचा पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची ही नांदी तर नाही ना याची चर्चा सुरू झाली आहे। कार्यकर्ते तर एकत्र आलेत, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना टाळी देणार का याची उत्सुकता आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी, मनसे आणि उभाटाचं एकत्र आंदोलन, कार्यकर्त्यांची एकी, नेते एकत्र येणार का? उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केलेलं हे आंदोलन राजकीय मतभेद असते तरी सुद्धा त्या मतभेदांना बाजूला ठेवत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले। निमित्त होतं डोंबिवलीच्या पलावातील रखडलेल्या ब्रिजच्या कामाचं। सुमारे 7 वर्षांनंतर सुद्धा या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। या विरोधात या दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या। यावरती नेते नेमकं काय म्हणतात बघूया। त्याने विचारलं तुम्ही याल का? चला एकत्र करूया, चांगल्या कामाला एकत्र यायला काही हरकत नाहीये। याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये। युती आघाडी काय होईल नाही होईल ते आमचे वरिष्ठ निर्णय घेतील। स्थानिक लेवलचं राजकारण कसं करायचं काय करायचं एवढं थोडंफार ज्ञान आम्हाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ते करतो। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही तर प्रत्येक कार्यकर्त्याची मनातली इच्छा आहे, ती नेते पूर्ण करतील अशी अपेक्षा पण आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला चांगलं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसेल देखील। मनसे आणि उभाटाच्या युतीची चर्चा झाली ती राज यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत केलेल्या या जाहीर वक्तव्यांमुळे राज्यातल्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली होती। दोन्ही पक्षांच्या सैनिकांनी तशी पोस्टरबाजी सुद्धा केली, मात्र दोन्ही नेत्यांनी युतीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। अशातच आता डोंबिवलीत मनसे आणि उभाटाने एकत्रितपणे केलेल्या आंदोलनामुळे ही नव्या युतीची नांदी तर नाही ना याची चर्चा सुरू झालेली आहे। आता यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। की नांदीचं काय फरक पडणार? मी काय म्हणालो, 20 + 0 बरोबर किती? भाजप 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा आहे। काय फरक पडत नाही। डोंबिवलीतील रखडलेल्या पुलाच्या कामाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले। आता आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना टाळी देणार का? मनसे आणि उभाटाची युती होणार का? याकडे आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। प्रदीप बंडगेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।